कसं? साखर नाही घरात. अगं मग गुळाचा तर मला चालतो गुळाचा विचार. गुळ बी नाही हाय. अगं मग इकत आण ना. इकत आणाया पैसे असते तर तुमच्याकडे कशाला आले असते? म्हणजे? अहो म्हणजे साखर द्या वाटीवर उसली. उसनी? आता पतर 10 साखर उसनी नेली असेल तो, पण परत देण्याचं नाव नाही. वरती पुन्हा मागायच येते. काय करावं ताई, लेकरा बाळाचं घर आहे. नाही पुरत. तुम्ही काय एकला जीव. अरे म्हणजे एकला जीवाला काय लागत नाही काय? तसं नाही ताई, लागतं की, पण वाईट जरा साखर द्या की. हे बघ यशोदाबाई, माझ्या घरात फक्त 1 कप चहावाईला एवढीच साखर आहे. काय सांगताय? होय, अगं मी बी गरीब मजूर माणूस. माझ्याकडे कुठली बोधभर राहणार? 1 चमचावरच आहे. सकाळी एवढी थंडी पडते की मला चहा घेणं लागतं. त्याशिवाय अंगातली थंडी जात नाही आणि मला काम सुचत नाही. तेव्हा आता तूच सांग, काय करू? देऊ तुला देऊ? नगा नगा, राहू दे तुम्हाला. थंडीत काम करायला लागतं. चहा तरी पाहिजेच तुमच्या जीवाला. जाते मी. मला ठाव काय पाहुणं बिवणं नाही. हिलाच चहाची तल्लफ आली असल. आपलं घरातलं राखती आणि दुसऱ्याला जाऊन मागती. चला, रात लई झालीये. आता झोपावं. पाट उठून बी लागीन रे. काशे, अगं काशे. कोण आहे? काशे, अगं काशे. कोण आहे? अगं मी देव आहे. देवा, तुम्ही? आर देवा, आता काय करू? आता कसं करू? अगं काय झालं काशे, अशी गोंधळतेस का? गोंधळू नको तर काय देवा, तुम्ही असं अचानक आलात. आधी काही कळवलं पण नाही. का गं? आधी माहित असतं तर तुमच्या स्वागताची तयारी तरी करून ठेवली असती. अगं काय तयारी करायची आहे? नाही, तयारी म्हणजेच तुम्हाला बसायला टाकलं असतं, चहा केला असता, जेवण केलं असतं. अगं असू दे, त्याची काही गरज नाही. असं कसं? तरी मी बघते काय करायचं ते. पण तुम्ही जरा आधी कळवायचं असतं ना. अगं तुला आधी गावण्यासाठीच मी आलोय. म्हणजे? अगं मी उद्या तुझ्याकडे येणार आहे, ते सांगण्यासाठी आलोय. म्हणजे? अगं मी आता प्रत्यक्षात आलेलो नाही. म्हणजे? अगं मी आता तुझ्या स्वप्नात आलेलो आहे. तेव्हा तुम्ही माझ्या आता स्वप्नात आलेला आहे? हो. म्हणजे मी आता झोपलेली आहे? हो. हा, हे बेस झालं. पण उद्याच्या नक्की येणार ना? अगं तुला ते सांगायला तर मी तुझ्या स्वप्नात आलोय. येऊ मी, भेटू उद्या. अरे बापरे, पहाटेचे 4 वाजले. म्हणजे सोपान खरं असणार. म्हणजे देव खरं येणार. चला चला, उठून आवरायला हवं. पहिले हे गोंड अंथरून ठेवते. देव इथे बसेल. चला आता चहाचं पाणी उकळत ठेवूया. थोड्या वेळाने गरम गरम भाकरी करून देवाला जेवू घालू. वा, खासा वेळ. आता आपण देवाची वाट पाहत बसूया. अरे, हा चहा उकळलाय केव्हापासून. हा देव पण ना लेट कमर हाय. कधी वेळेवर येत नाही. समजा झाल्यावरच येतो.
सिनेमातल्या पोलिसासारखा. कोण आहे का घरात? हा हा, हाय की मी काशताई. कोण देव का? ये ना. कोण बाबा तू? आना असं अंग कापते तुझं. मी म्युन्सिपाल्टीचा झाडूवाला रस्ता साफ करण्याचं काम करतो. बरं बरं, मग काय नाव म्हणाली? हा काशाताई. रोज पहाटे उठून हा रस्ता झाडण्याचं काम करतो. मला हातच चालेल ना. का काय झालं? तुझी कंबर दुखतेय का? तिथं जाण्यासाठी वाकून रोज दुखते. अरे रे देवा. तर जरी मी ते दुर्लक्ष करून मग माझे काम करतच राहतो. पण काय? परत हातच चाले ना. बाहेर एवढी थंडी कडाक्याची पडली आहे. माझे हात जमून गुटून गात आले. बाबा बघितलं कुठे शेकायला भेटते का? तर तुमचा गाव उघडा भेटला. काय घरात थंडी गावात कमी होईल. थांबा थांबा, तुमची हालत तर फारच दयनीय झाली आहे. हा गरम गरम घ्या, म्हणजे तुमच्या अंगातली गुडगुडी जाईल. तर तुम्ही तुमचा चहा मला दिला तर तुम्हाला तसे मी आजच्या देवासाठी ठेवला होता. देवासाठी? हो, पण ठीक आहे, त्याच्या भाकरी विक्री पण देता येईल. तुमचे धन्यवाद. तुमच्या चहाने बरं आलं मला. येतो मी. कोण? मैनाबाई का? काय काम काढलं? बिना कामाची तू येणार नाही मैनाबाई, ठाव आहे मला. वय घर घर जाऊन काहीतरी मागण्यात तुला समजाय जातो. मग आता कशाला आलतीस? आताच म्हणलं, अजून कसं मागितलं नाहीस तू? पाहिजे की नाही घरात म्हणून आले. हे बघ मैनाबाई, माझ्या घरात फक्त एकच भाकरीचं पीठ आहे. आता समज माझ्याकडे देव आला तर मी त्याला काय चालू? अगं पण देव कशाला तुझ्याकडं? कशाला म्हणजे? मला म्हणलंय की तसं. काय तू येणार आहे म्हणून? वय जातात म्हणाला असल. अगं वय. काय काशीताई तू येडी आहेस. मी जाते, तू बघच आपल्या देवाची वाट. बघितलंस देवा, असं आहेस तू. आता रात होत आली तरी तुझा पत्ता नाही. माझा अख्खा दिवस फुकट घालवलास. आता काय? आता झोपते. काशे, अगं काशे. काय हे देवा, किती वाट पाहिली तुझी. बरं यायचं नव्हतं तर येतं कशाला म्हणाल्या? मी काही बोलवलं होतं का तुला? अगं माझं ऐकून तरी घे. आता काय ऐकून घ्यायचं? आता आलास ते बी सपनात. अगं तुला ते सांगायला आलोय की मी आज पुन्हा येणार आहे. काल तर आला नाही. माझा अख्खा दिवस फुकट घालवलास आणि आज येणार आहे. अगं हो बाई, नक्की. गॉड प्रॉमिस. बघ बरं, फसवशील नाही तर पुण्यांदी. अगं मी कधीच कोणाला फसवत नसतो. ठीक आहे, ये मग उद्याच्याला. आता झोपू दे, भेटू उद्या. अरे बापरे, देव पुन्हा माझ्या स्वप्नात आला.
चला चला उठून आवरायला हवं. पहिले हे घोंगडं अंथरून ठेवते. देव इथे बसेल. अच्छा नाही तर काय, भाकरी तर आहे. माझी चय्यत तयारी झालीये. आता ये म्हणावं. कोण गं तू? आणि अशी रडतीयस का? अरे उगी उगी आधी सांग तू कोण आहेस आणि का रडतीयस? मी एक ना लहान मुलगी आहे. ते तर दिसतच आहे गं, पण रडतीयस का? मला खूप भूक लागलीये. काय? माझ्या सावत्राईने 2 दिवसापासून खायला नाही दिलं. मला खूप भूक लागलीये. थांब थांब. ठीक आहे, ही भाकरी घे. मी घेऊ मी भाकरी. घे व पोटभर खा. आता काय झालं? ही भाकरी मी नाही दिसत. तुम्हाला कुठली भाकरी? त्याची चिंता तू करू नकोस. तसे मी भाकरी देवासाठी ठेवली होती. तुझ्याकडे देव येणार आहे? म्हणलं तर हाय तसा. मग आता तू देवाला काय देणार? काय देणार बरं? हा, हे घोंगडं आहे ना, त्याला बसायला आसन टाकीन. या बसा म्हणीन. झालं स्वागत. येऊ दे देवाला, काळजी नाही. तुझ्या देव कधी कोणाकडे येतो का? वेळीच काशीताई, ए काशीताई. कोण जनाबाई का? ये ये. काय करतेस ग काशीताई? मी ना देवाची वाट पाहत मासे मारत बसलीये. देव काय तुझ्या घरी येणार आहे? म्हणलं तर हाय तसा. कोण देव म्हणला? वय अगं स्वप्नात म्हणलास. वय. अगं काशीताई अडकी खुई तू. देव असं येत असतो वय कोणाकडं? मला स्वतः देवच म्हणलाय. हे बघ काशीताई, असं बोलू नको बाई. लोक तुला येडी म्हणतील. या देवानं तर येड लावायची चेळ आणली माझ्यावर. ते जाऊ दे, ते घोंगडा निकडं. घोंगडं कशाला? अगं काशीताई, माझ्या घरी पाहुणा येणार आहे. त्यांना बसचा उठाया घोंगडं हवं ना, म्हणून आले. मग असेल की तुझ्याकडं? अगं काशीताई, माझ्या घरी गोधडी आहे, ती बी फाटकी. आता पै पाहुण्यासमोर बरं दिसतं काय? म्हणून आले. दे तेवढी. आणि इकडे मिळणार नाही. मिळणार नाही. अगं पण का? तुला सांगितलं ना माझ्याकडे देव येणार आहे. आता समज माझ्याकडे देव आला तर मी त्याला कशावर बसवू? काशीताई, तुला खरोखर येड लागलंय. जाते का बाई मी? बस तुझं घोंगडं घेऊन. ते येणार म्हणे देव. मला ठाव काय पाहुणं बिवणं नाही. हिलाच गरम पांघरून घेऊन झोपायचं असेल. अगं जा. मला येडी म्हणती काय मला? अरे पण या देवाचं काय? याने आज मी चाट दिलेली दिसते. अरे आला वाटतं. कोण आजीबाई तुम्ही? आणि असं अंग कापतं तुमचं? अगं बाळा काय सांगू. माझी म्हातारी हाडं थंडीनं कुडकुडतायत. माझ्याकडं पांघरून बी नाही. मी तर आता म्हणणार बहुतेक. असं बोलू नका आजीबाई. हे घ्या, हे घोंगडं लपेटून घ्या म्हणजे तुम्हाला ऊब येईल. अगं पण तुला त्याची जास्त गरज तुम्हाला आहे. तसे मी घोंगडं देवासाठी ठेवलं होतं, पण त्यांना आज मी चाट दिलेली दिसतीये. बरं बाबा, येते मी. देव तुझं कल्याण करो. अरे कल्याण तर राहू दे. साधा
तरी त्याचा पत्ता नाही. आता काय, आता तो येत नाही. आता काय, झोपते. काशे, अगं काशे, तू आता एक शब्द बी बोलू नकोस. 3 दिवसापासून आशेला लावून ठेवलंस. येतो येतो म्हणतो आणि यायचा पत्ता नाही. नुसतं थापा मारतोस. थापाडे कुठला? थापा नाही ग काशे. थापा नाही तर काय. 3 दिवसापासून काम धंदा सोडून तुझी वाट पाहत बसलीये, पण तुझा यायचा पत्ताच नाही. अगं मी आलो होतो. काय आला होता? हो, मी तुझ्याकडे दररोज आलो होतो. आता वरती पुन्हा एक थाप. थाप नाही ग काशे. पहिल्या दिवशी मी जेव्हा तुझ्याकडे झाडूवाला पण आलो तेव्हा तू मला चहा दिला. हो, दुसऱ्या दिवशी मी जेव्हा तुझ्याकडे भुकेला बालिका पण आलो तर तू मला भाकरी दिलीस. तिसऱ्या दिवशी मी जेव्हा तुझ्याकडे म्हातारी पण आलो तर तू मला घोगडं दिलंस. काय सांगतोयस का देवा? म्हणजे या सगळ्या रूपात तू होतास? होय बालिके, मीच होतो. म्हणजे या सगळ्या रूपात मला रब भेटला? रब हा प्रत्येकाचा असतो. आपल्या जवळ पाहण्याची दृष्टी मात्र पाहिजे. म्हणजे मला रब दिसला, तेही प्रत्यक्षात. दिसला ना, आणि दरवेळी तू त्याचं स्वागतही केलंस. म्हणजे मी तुझं स्वागत केलं? जनसेवा ही ईश्वर सेवा. तुला आठवतंय आपले महात्माजी नेहमी म्हणायचे? महात्माजी म्हणजे ज्यांनी मुन्नाबाईमध्ये काम केलं तेच ना? कोण हा मुन्नाबाई? देवा, तुला ठाव नाही. संजय दत्त आणि महात्माजींचा काय जबरदस्त धास सिनेमा होता मुन्नाबाई. अच्छा अच्छा. तर महात्माजी नेहमी म्हणायचे, वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाने रे. तू त्या दुःखितांचं दुःख जाणलंस व आपलं जे होतं ते त्यांना दिलंस. तूच खरे ईश्वर भक्त. अशांनाच देव प्रसन्न होतो. चल, उद्यापासून मी येणार नाही. का देवा? कारण मला अशाच माझ्या भक्तांकडे जावे लागते. तुझ्यासारख्या चांगल्या मनाच्या भक्तांकडे मी असाच आपण जात असतो. येऊ मी. सुखी रहा. क्या